छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संघटना आक्रमक. कांद्याला अनुदान आणि शासकीय खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रस्त्यावर आडवे लावले. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. जळगावच्या रावेर यावल परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे केळीच्या पिकाला फटका. केळीला पाणी देताना शेतकऱ्यांना मोठी गैरसोय. परिणामी केळी पिकांचं नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममधील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरामध्ये 500 रुपयांची घसरण. शेतकरी आर्थिक संकटात. तुरीच्या दरामध्ये घसरण झाल्यानं शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. केंद्र सरकारकडून सुमारे 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी नाफेड आणि एनसीसी मार्फत केली जाणार. बाजार समितीमधून कांद्याची खरेदी करण्यासाठी लासलगाव आणि पिंपळगावमधील गोडाऊनमध्ये आधुनिक कांदा चाळींची उभारणी. वाढत्या तापमानामुळे जळगावच्या 40 गावांमध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये चढउतार. काही भाज्यांचे दर कडाडल्यानं ग्राहकांच्या खिशाला फटका. उन्हाच्या तीव्रतेमुळे पीक करपण्याच्या भीतीनं शेतकरी वर्गही चिंतेत. सोलापूरच्या उजनी धरणामध्ये साठा असूनही भीमा नदी कोरडी असल्यानं राजू शेट्टी आक्रमक. 2 दिवसांमध्ये पाणी न सोडल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा. तर उसाची बिलं न देणाऱ्या कारखानदारांच्या घरासमोर भांडी कुंडी आंदोलन करण्याचाही पवित्रा. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये उष्माघाताचा आणखीन एक बळी. उष्माघातामुळे गारगुंडी गावातील उषा फापाळे यांचं निधन. उन्हामध्ये प्रवास केल्यानंतर तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयामध्ये नेताना मृत्यू झाला. बोरवेल दुरुस्तीच्या कामासाठी पिंपरटोला ग्रामपंचायत सदस्यांनी गोंदिया पंचायत समिती गाठली. पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांची मोठी गैरसोय. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली. येवला तालुक्यामध्ये सर्वाधिक 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा. या टँकर्सद्वारे 23 गाव आणि 8 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यामध्ये परिस्थिती गंभीर बनली. मुबलक पाणी असताना सुद्धा धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधल्या पेठ सांगवी गावामध्ये पाणी टंचाई. नळावर आणि पाण्याच्या टँकरभोवती महिला आणि लहान मुलांच्या भर उन्हामध्ये रांगा. उजनी धरणातून सोलापूरला पाणी सोडण्यास म्हाडाच्या आलेगावमधील शेतकऱ्यांचा विरोध. आलेगाव फांडगाव बंधारा अगोदर मंजूर करावा आणि मगच सोलापूरला पाणी न्यावं, शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी संकट अधिकच गडद. वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागामध्ये मोठमोठ्या वसाहतींना रोज 10 ते 12 पाण्याच्या टँकरचा पुरवठा. पाण्यासाठी लाखो रुपये पाण्यावर खर्च. 40 गावात तापमान पुन्हा 40 अंशांवर. उष्णतेचा जोर वाढला. उन्हाचा तडाखा वाढताच दुपारच्या वेळेमध्ये रस्ते निर्मनुष्य. पुढील काही दिवस तापमानामध्ये वाढीची शक्यता. प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. ढगाळ वातावरणानंतर गोंदियामध्ये पुन्हा उष्णतेचा तडाखा. तापमान 42 अंशांवर. कडक उन्हामुळे नागरिक हैराण. उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट. आरोग्य तज्ज्ञांकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन. नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर वाढल्यानं प्रशासन सतर्क. जिल्ह्यामध्ये 18 ठिकाणी उष्णता कक्ष तयार. मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची हवामान खात्याची शक्यता. वर्धा जिल्ह्यामधल्या प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांच्या वेळेमध्ये बदल. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा असणार. तीव्र उष्णतेमुळे शाळांचा वेळ बदलण्याचा प्रशासनाचा निर्णय. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभर तापमानाचा पारा 40शी पार केल्यानं वाढत्या तापमानाचा शेतीला फटका. शेतातील कलिंगड पिकाला चट्टे पडून खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर. वाढलेल्या उष्णतेमुळे शेतीच्या कामांवर परिणाम. शेतमजुरांचा दुपारी उन्हामध्ये काम करण्यास नकार. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत काम करण्यावर शेतमजुरांचा भर. चाळीसगाव गौताळा अभयारण्यामध्ये वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. उन्हाचा कडाका वाढल्यानं नैसर्गिक पाणवठे आटल्यानं वन विभागाकडून उपाययोजना. टँकरच्या साह्यानं पाणवठ्यांमध्ये पाणी सोडून वन्यजीवांची तहान भागवण्याचा प्रयत्न. साताऱ्यामध्ये अवकाळीचा कहर. एका महिलेचा मृत्यू. अवकाळीमुळे शाळेची भिंत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू. जावळीतील ओझरे गावातली घटना. रामनगरमध्ये वडाचं झाड शेडवर कोसळलं. दुचाकींचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा उष्णतेसह पावसाचा इशारा. 24 आणि 25 एप्रिल रोजी तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. तर 24 एप्रिल रोजी जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्टही जारी. विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. तुरळ इथे मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी. हवामान विभागाचा आज कोकण विभागाचा अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली. आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा केळी पिकाला फटका. काढणीला आलेली 2 एकर केळी पावसामुळे भुईसपाट. यात शेतकऱ्याचं 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. राज्यामध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागामध्ये वादळी पावसाचा इशारा. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यामध्ये 25 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता.
लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा आणि औसा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान. आंब्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. राज्यामध्ये पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागामध्ये वादळी पावसाचा इशारा. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यामध्ये 25 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता. राज्यामध्ये कालपासून सुरू झालेला वादळी पाऊस पुढील 3 दिवस बहुतांश भागात असणार. धाराशिवच्या परंडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. 9 एकर पपई बागा जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं 15 ते 16 लाखांचं आर्थिक नुकसान. शेतकरी हवालदिल. जळगावच्या मोहाडी रस्त्यालगत कठडे नसलेली विहीर असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता. मोठा अपघात होण्यापूर्वी विहिरीला कठडे बांधण्याची वाहनधारकांची मागणी. नाशिकच्या चांदवड आणि धुळे टोल नाक्यावरील 175 जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. नवीन टेंडरमधून कपात केल्यानं कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवेदन पाठवून नोकरी वाचवण्याची मागणी केली. धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या लातूर गुलबर्गा महामार्गाची दुर्दशा. उमरगा चौरस्ता ते नारंगवाडीपर्यंत रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा. खराब रस्त्यामुळे एका वर्षात 24 जणांनी आपला जीव गमावला. महामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी. चंद्रपुरात प्रशासनाकडून 6व्यांदा इरई नदी खोलीकरणाचं काम हाती. या कामामुळे नदीचं पात्र रुंद आणि खोल होणार. त्यामुळे पावसाळ्यामध्ये होणाऱ्या पुराचा धोका यंदा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता. सांगलीमध्ये रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी काँग्रेस नगरसेवकांचं रास्ता रोको आंदोलन. शामराव नगरमध्ये 1.5 वर्षांपासून गटारीचं काम सुरू असल्यानं रस्त्याची दुरवस्था. सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचं आवाहन केलं. प्रभावी जलव्यवस्थापनामुळे दुष्काळावर मात करणं शक्य. चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त. रायगड झेडपीचे नवे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी पहिल्याच आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, अन्यथा कारवाई अटळ. वैकुंठ पाटलांचा इशारा. वाशिम तालुक्यामधल्या अनसिंग इथे कामगार कल्याणकारी मंडळातर्फे भांड्यांचं वाटप. मात्र वाटपाच्या वेळेला मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि गैरसोयीचं चित्र. नागरिकांच्या लांबच लांब रांगा. जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालय व्हावं या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक. सेवली गावापासून जालना तहसील कार्यालय 60 किलोमीटर लांब असल्यानं पायपीट होत असल्यानं नागरिकांचा मनस्ताप. परभणी जिल्हा पोलीस दलामध्ये नवीन 31 वाहनं दाखल. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. धाराशिवच्या भूम शहरामध्ये छत्रपती शंभूराजेंचा पुतळा बसून स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणामध्ये 2 गटातील 20 जणांना ताब्यात घेण्यात आलाय. पुतळा बसवल्याचा मोबाईलवर स्टेटस ठेवणारे पोलिसांच्या ताब्यात. जळगावमध्ये कृषी विभागाची 62 कृषी केंद्रांवर कारवाई. अनियमितता आढळल्यानं कृषी सेवा केंद्रांवर कारवाई. 21 केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द. 20 परवाने निलंबित तर 21 परवानाधारकांना सक्त ताकीद. जालन्याच्या साष्ट पिंपळगाव वाळू घाटावर महसूल प्रशासनाची अचानक पाहणी. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडून अवैध वाळू साठा जप्त. रात्रीच्या वेळेला वाहनांना घाटात प्रवेश देऊ नये, प्रशासनाच्या सूचना. ऑटो एलपीजी गॅस पंप चालकानं नियमाचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार. संभाजीनगरचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांचा इशारा. सोलापूरच्या बार्शीतील भगवंत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या आख्यानाला चांगला प्रतिसाद. कार्यक्रमात 25,000हून अधिक भाविकांनी विविध वाद्यांच्या तालावर ठेका धरला. महोत्सवाच्या निमित्तानं 9 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सुरू. नाशिकच्या धारणगाव खडकमधील महेशगिरी महाराजवर लैंगिक शोषणाचा गुन्हा. उपचाराच्या नावाखाली पूजाविधी करून फसवणूक केल्याचा आरोप. जादूटोणा कायद्यान्वये लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागामध्ये अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर कारवाई. कृष्णानगर परिसरात महापालिकेनं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई. अतिक्रमणामुळे वाहनांना जागा न मिळाल्यामुळे रस्त्यावरच वाहनं उभी राहत होती. भंडाऱ्याच्या कारधा गावातील बेपत्ता तरुणाची दुचाकी वैनगंगा नदीच्या पुलावर आढळली. तरुणाचा शोध घेण्यासाठी गोताखोरांच्या मदतीनं पोलिसांनी नदीपात्रामध्ये शोध मोहीम राबवली. तरुणाचा अजूनही बेपत्ता.